8 दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्हे तर अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि याच अतिवृष्टीचा शेतकऱ्यासह अनेक ग्रामीण जे शहरी भागात राहिलेले नागरिक आहेत त्यांना फटका बसलेला आहे। हिंगोली शहरातील अनेक भागात जे पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं आणि कुठेतरी घरातील खाण्यापिण्याच्या वस्तू तसेच अनेक वस्तू वाहून गेल्या आणि याचाच आढावा घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आज आझम कॉलनी भागातील जमकुजम कॉलनी भागात आलेले आहेत। त्यांनी अनेक वेळा आढावा घेतला आणि आज मदत सुद्धा कार्य सुद्धा करत आहेत। भाऊ, हिंगोली शहरात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती, प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची मदत झाली नसली तरी आपल्याकडून जी मदत केली जात आहे, एकंदरीत हिंगोली शहरातील किती नागरिकांना असा फटका बसला आणि काय मदत कार्य आपल्याकडून चालू आहे? आझम कॉलनी, खाजा कॉलनी, झमझम कॉलनी, त्या ठिकाणी बावनखोली, मस्तानशाहनगर अशा या 9-10 ज्या कॉलन्या आहेत यांना पुराचा फटका बसला आणि पुराचा फटका बसला असताना असाच फटका 2006ला त्या ठिकाणी पूर आला होता। त्यावेळेस मी आमदार होतो आणि प्रत्येकाला धान्य देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही शासनाचे गोदाम खाली केले। तहसीलदारला सांगितलं शासनाकडून जेव्हा मदत येईल तेव्हा येईल, या ठिकाणी आपले गोदाम खाली करा आणि या लोकांना मदत द्या आणि ती मदत आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी केली होती। मग नंतर यावेळेस जेव्हा पूर परिस्थिती झाली, मी अमित भैया देशमुख माजी मंत्री आम्ही सर्वांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली। मग या ठिकाणी आमचे नईम भाई असतील, साद भाई असतील, रहमान भाई असतील, शमी खान असतील, आबेद अली भाई या सर्वांनी या ठिकाणी येऊन मला सांगितलं की भाऊ अजून मदत शासनाची कोणतीच त्या ठिकाणी झाली नाही आणि शासन मदत करील का नाही आम्हाला शंका वाटायली। लोकांचं या ठिकाणच्या लोकांचं पोट स्वतःच्या हातावर आहे, काम केलं तर पोट भरते आणि ते लोक घरातला चिखल काढता परेशान आहेत। मग या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की यांना आपल्याकडून धान्याची मदत या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून शेतातलं धान्य आणून आम्ही या ठिकाणी माणुसकी म्हणून वाटण्याचं काम या ठिकाणी करतोय। पालकमंत्री सांगतात की मदत कार्य करा आणि प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची मदत केली जात नाही, कसं बघता याकडे आपण? इथं प्रशासन आता कॉलनीतल्या लोकांनी सांगितलं हे कागद आहे का, ते कागद आहे का, कागद पाहून निसर्ग कोणाच्या घरात गेला नाही। हे लोक इथं राहतात आणि जे लोक इथं राहतात त्या लोकांचं नुकसान निसर्गाच्या मुळे झालं आणि त्याला निसर्गाचं नुकसान झाल्यामुळं मदत करणं हे शासनाचं कर्तव्य। कोणते कारण न सांगता या ठिकाणी प्रत्येकाला मदत या ठिकाणी केली पाहिजे। मग ते एखादा भाडेकरू का असेल, त्याचं घर का नसेल ना, पण शासन कोणती मदत करताना या ठिकाणी दिसत नाही। आताच आपण कोणतरी सांगितलं, पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की या ठिकाणी ताबडतोब या लोकांना मदत करा, अजून ती मदत झाली नाही। पालकमंत्र्यांनी त्या बाबतीत इथल्या प्रशासनाला जाब विचारावा की अजून तुम्ही का मदत केली नाही, हा जाब निश्चितपणे पालकमंत्र्यांनी प्रशासनाला विचारायला पाहिजे आणि या लोकांना मदत झाली पाहिजे। नक्कीच हे होते माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर। जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा कुठेतरी फटका अधिक नागरिकांना बसला असताना प्रशासनाकडून याची कोणत्या प्रकारची दखल न घेता कागदपूर्व पडताळणी केली जात आहे। त्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आणि स्वतः त्यांनी सरसकट जी मागणी करावी आणि स्वतः ते आज करत आहेत। घरापर्यंत ज्यांचं नुकसान झालं त्यांना किट वाटप करत आहेत। अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत। आता जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती काय परिस्थिती, येथील नागरिकांना मदत मिळाली का प्रशासनाकडून, काय सांगाल आपण? आजपर्यंत कोणतीही मदत आझम कॉलनीसह हिंगोली शहरामध्ये मदत मिळालेली नाही। याबाबत आम्ही माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्याशी चर्चा केली असता भाऊनी सांगितली जेव्हा शासनाची मदत येईल तेव्हा येईल, आपण आपल्या शेतातले जे माल आहेत ते तात्काळ बोलवा आणि त्याचे किट तयार करा। किट तयार करण्याची जबाबदारी साद अहमद, आबिद भाई, रहमान भाई, नोमान, पठाण साहेब हे सर्व इतरांनी तयार करून आज भाऊराव पाटील गोरेगावकरांनी लोकांना मदत करण्याचे काम केलेले आहेत। आणि याबाबत सुद्धा माननीय अमित भैया देशमुख यांनी स्वतः पाहणी केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन सुद्धा माननीय भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सांगितले की शासनाकडून आजपर्यंत कोणतेही पंचनामे झालेले नाहीत किंवा मदत झालेली नाहीत, तरी आपण याकडे विशेष लक्ष देऊन कार्यास सुरुवात करावी। तर त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होते की आम्ही तात्काळ सुरू करू आणि पंचनामे सुरू सुद्धा झालेले आहेत,
परंतु येथील नागरिकांचे म्हणणे आहे की जेव्हा अधिकारी कर्मचारी इथे येतात तर ते विचारतात तुमच्याकडे कागद आहेत का, तुमची जमीन रजिस्ट्रीची आहे का. ही सर्व परिस्थिती पाहण्याची वेळ नाही, कारण प्रत्येक नागरिकांची 25 ते 50 लाख रुपयाचा प्लॉट घेऊन तिथे बांधकाम करण्याची ऐपत नाहीत. हे सर्व बाबी दुर्लक्ष करून शासनाकडून तात्काळ मदत करावी अशी येथील नागरिकांची व हिंगोली शहरातील अनेक परिसरातील रहिवाशांची आहेत. त्या पद्धतीने मदत करावी. त्याच पद्धतीने पालकमंत्री महोदयांनी सुद्धा येऊन सांगितले की या परिसरासह हिंगोली शहरामध्ये पूर परिस्थिती जिथे निर्माण झालेली आहे त्यांना मदत करावी, परंतु त्यांचे सुद्धा कोणी ऐकायला तयार नाहीत आणि मदत केलेली नाहीत. म्हणून पालकमंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे की याबाबत प्रशासनास जाब विचारून तात्काळ मदत करावी अशी आमच्या वतीने आणि भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या वतीने मागणी करत आहोत. नक्कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, त्याचा कुठंतरी फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. एकीकडे प्रशासन म्हणते की शासनाचे नुकसान भरपाई झाली, त्यांची नुकसान भरपाई द्या आणि मदत करा. पालकमंत्री सुद्धा म्हणतात, तर दुसरीकडे येथील नागरिकांना आतापर्यंत कोणती प्रकारची मदत मिळाली नाही. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक आहेत. दादा, कशी पूर परिस्थिती निर्माण होती, किती नुकसान झालं, शासनाकडून मदत मिळाली का? शासनाकडून तर काही मदत मिळाली नाही. जे बी लोकांचं नुकसान झालं त्यांचे अतिपरत जास्तीत जास्त नुकसान झालं. लोकांच्या घरात काय राहिला नाही, बिस्तर नाही, अनाज नाही, पलंगा नाही, काय समजा नुकसान झाला त्यांचा. आणि शासनाचा कोणी माणूस पूरमध्ये आला नाही. जे बी आले होते तर साद अहमद, नय्यूम भाई, आबेद भाई, समी पठाण हे लोक आले होते आणि त्यांची टीम आली होती आणि लोकांना पाणीतून काढायले होते. त्यामुळं तुम्हाला दाखवायसाठी ते लोकांना स्वतः व्हिडिओ बी नाही काढले त्याचे की चला बाबा आपल्या तर परिस्थिती तशी होती. काही लोकांचं वाहून गेले होते, त्याला धरून आणले. गाड्या गेले होते, 1-2 गाड्या गेले. अशी परिस्थितीमध्ये शासनानं काही मदत केली. नय्यूम भाई, आबेद भाई, समी पठाण हे लोक आले होते आणि त्यांची टीम आली होती आणि लोकांना पाणीतून काढायले होते. त्यामुळं तुम्हाला दाखवायसाठी ते लोकांना स्वतः व्हिडिओ बी नाही काढले त्याचे की चला बाबा आपल्या तर परिस्थिती तशी होती. काही लोकांचं वाहून गेले होते, त्याला धरून आणले. गाड्या गेले होते, 1-2 गाड्या गेले. अशी परिस्थितीमध्ये शासनानं काही मदत केली नाही. नक्कीच आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत. दादा, कशी पूर परिस्थिती निर्माण होती, काय नुकसान झालं, शासनाकडून काही मदत मिळाली का आपल्याला? परिस्थिती सर खूप गंभीर होती, कारण अचानक पाणी वाढलं होतं. सकाळी 8 वाजल्यापासून पाणी सुरू होतं. मात्र प्रशासनापासून आतापर्यंत काय मदत मिळाली नाही. मदत मिळालेली नाही. आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी पण मीटिंग वगैरे घेतली, त्यांनी सांगितलं तात्काळ मदत त्यांना करा. मात्र आजपर्यंत तरी पण 15-20 दिवस झाले पाण्याचा एवढा प्रभाव झाला होता की आमच्या घरामध्ये काय जे कपडे होते ते कपडे वाळून गेलेत पूर्ण. आणि जे आमचं जेवणाचं, खाण्याचं, पिण्याचं जेवढं सामान होतं तेवढं सामान पण आमची नुकसान झाली. आतापर्यंत आम्हाला कोणीच जे ते काय प्रशासनाकडून मदत झाली नाही. आमची जी तंजीम वगैरे आहेत, आमचे विराटचे अध्यक्ष आहेत, त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली. आमचे साद अहमद सर आहेत, त्यांनी स्वतः येऊन पाहणी केली आणि त्यांच्याकडून जी मदत झाली ती त्यांनी वेळोवेळी जे टायमावर आम्हाला आणून दिली. प्रशासनाकडून आम्हाला आजपर्यंत काही असं म्हणसाल तर तुम्ही एक पाणीचा पाऊस पण भेटलेला नाही प्रशासनाकडून. आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की त्यांनी घरोघरी जाऊन त्यांचे जे आहे ते त्यांच्या घरामध्ये जाऊन त्याची जी गरज आहे त्यांच्याकडे पाहावं आणि त्यांना तत्काळ मदत करावी, हीच आमची जी आहे ते प्रशासनाला विनंती. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला फक्त एवढं सांगू इच्छितो की प्रशासनाने स्वतः इथं यावं आणि ज्या गरिबांचं नुकसान झालेलं आहे त्याला तात्काळ मदत करावी, हीच आमची विनंती आहे. नक्कीच हिंगोली जिल्ह्यामध्ये एवढा मोठा पुराची परिस्थिती निर्माण झाली, त्याचा कुठेतरी फटका येथील नागरिकांना बसला असेल. एकीकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री येतात, दौरा करतात आणि यांना तात्काळ मदत करा असे प्रशासनाला आदेश देऊन सुद्धा त्यावर कोणतीही प्रकारची आतापर्यंत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे जे नागरिक आहे ज्यांचे नुकसान झालं ते प्रशासनाकडे आज लावून बसलेले आहेत की आम्हाला कधी मिळेल. तर दुसरीकडे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर त्यांनी स्वतःचं जे धान्याची किटी आज इथल्या नागरिकांना वाटप केले आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाची दिरंगाई इथे होताना दिसत आहे. फारुख शेख, न्यूज एस्टेट महाराष्ट्र, हिंगोली.